महात्मा गांधींच्या देशामध्ये असत्य माध्यम पसरवतात आणि रुजवतात. मुंबईचे महापौर मनोहर जोशी ही माझ्या आयुष्यात वाचलेली पहिली बातमी आहे. मी स्वतः नास्तिक आहे, मी काय देवदेव मानत नाही. माझ्याकडे 13,000च्या आसपास पुस्तक. माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी हाथों तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? मेला तरी चालेल, उठायचं नाही दुकानातून. आणि हे आजोबाई कायम सांगायचे की नैतिक बळाच्या पुढं कुठलंच चालत नाही. हल्ला करायचा तर इंद्रावर, भीक मागायची तर कुबेराकडे. माझी आई बालविधवा होती, तर दादांना एवढा त्रास होतोय तर आपण वकीलच व्हायचं. आणि तो सगळा टेलिकॉम रेव्होल्युशनचा जन्म होणारा काळ. म्हणजे आजही तुम्ही राजीव गांधींचा कुठलाही फोटो पहा आणि डोळ्यात बघा त्या राजीव गांधी, असं अथांग पसरलेला समुद्र वाटतो. जगातला पहिला पॅरलल प्रोसेसिंगवर चालणारा सुपर कम्प्युटर, पहिला जगातला परम बरोबर, तो भारताने बनवला. तर याच्यावरती विश्वास नाही ठेवायचे लोक, हे असं काही होऊ शकतं यावर. इंदिरा गांधींनी बँका गरिबाच्या दारापर्यंत नेल्या. अटल बिहारी वाजपेयी, व्ही पी सिंग भाषणं करायचे ना की 15 दिवसात ही नावं जाहीर करू, सरकार बदलल्यावर. रोज त्यांना बोफोर्सबद्दल का नाही विचारले प्रश्न संपादकांनी, पत्रकारांनी, की ही केस सावरकर विरुद्ध गांधी नाही, की गोडसे विरुद्ध गांधी. आणि त्यात हे स्पष्ट झालं की सावरकर म्हणजेच चित्रगुप्त. बरोबर, पूजा करण्याला आमचा काही विरोध नाही, पण खोट्या देवांची नका. किती खोटं एवढं दाखवणं आता चालू आहे. त्यांचं भाषेवरती प्रभुत्व होतं, यात काहीच शंका नाही. नमस्कार, मी आशिष पाथरे. मजा आली पाहिजे या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो. इथे विविध विषयांवर गप्पा मारायला अनेक मंडळी येतात, त्यांच्या क्षेत्रातलं ज्ञान, माहिती आपल्याशी शेअर करतात आणि आपल्याला मजा येते. आता आपले जे पाहुणे आहेत त्यांच्याशी तुमचा परिचय आता काही क्षणातच होईल. त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटेल की मजा आली पाहिजे या टायटलच्या अंतर्गत यांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ हे काहीतरी वेगळं बोलणार आहेत आज, पण अजिबात नाही मित्रांनो. ते जे बोलतात त्याने तुम्हाला प्रथमदर्शनी जरी अशी मजा वगैरे येत नसली, चटपटीतपणा त्यात नसला, मित्रो सारखा टोन जरी त्याच्यामध्ये नसला, तरी ते आपले सगळ्यात जवळचे मित्र आहेत, कारण ते सत्य बोलतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ते नुसतं सत्य बोलत नाहीत, तर प्रमाणित सत्य बोलतात. प्रमाणित सत्य म्हणजे ज्याला कागदपत्रांचा, ज्याला पुराव्यांचा आधार आहे, अशा पद्धतीचं आजपर्यंत त्यांनी सत्य जगासमोर आणलेलं आहे. आणि शोधपत्रकारिता हा अत्यंत बिकट असा टास्क गेली अनेक वर्ष स्वतःच्या खांद्यावर त्यांनी समर्थपणे पेलला आहे. स्वतःच्या हिमतीवर अर्थात पदरचे पैसे टाकून, खिशाला चाट लावून त्यांनी ती गोष्ट साध्य केली आहे. ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट करणारे आणि अत्यंत निर्भीडपणे आपल्यातला आत्मविश्वास जागवणारे आपले सगळ्यांचे मित्र निरंजन टकले सर. नमस्कार सर. तुम्ही मजा आली पाहिजे मध्ये येणं हे खऱ्या अर्थाने मजा आणणार आहे. कारण हा म्हणजे तुम्ही स्वतःही एक तुमचं डिजिटलला एक चॅनल आहे, त्यानंतर अनेक ठिकाणी तुम्ही जाता आणि त्या व्याख्याते म्हणून जाता, संशोधक म्हणून जाता आणि त्या विषयाच्या अनुषंगाने तुमचे विचार तुम्ही मांडता. मजा आली पाहिजे हा असा प्लॅटफॉर्म आहे की जो एक पॉडकास्ट म्हणून वेगवेगळ्या विषयांवर आपण सुरू केला होता. आणि तिथे बेसिकली कुठलाही विषय असू दे, त्याचं सूत्र सत्य जपणं हे आहे. म्हणजे आरोग्य क्षेत्रातलं असू दे, इकॉनॉमिक सेक्टर मधलं असू दे, लोकांसमोर सत्य घेऊन जाणं हे त्याचं कर्तव्य मानतो. आणि तुम्ही आलायत म्हणजे त्या सत्यावर अशी टिकमार्क झाली आहे असं मला वाटतं की आम्ही बाबा जे बोलू ते खरं बोलतो. कारण महाराष्ट्रात आहे ना सर, मराठी समजणारे आणि भारतभरात सुद्धा तुमची जेव्हा इंग्लिशमध्ये जेव्हा ट्रान्सलेट होतात किंवा हिंदीत,
अनेक असे तरुण आहेत, अनेक अशी नवीन पिढीतले लोक आहेत किंवा तुमच्याही पिढीतले, जुन्या पिढीतले, ज्यांना काही माहीतच नव्हतं, ज्यांना आजपर्यंत अशा संभ्रमात ठेवण्यात आलं होतं की हे एक सत्य आहे आणि त्या सत्याचा एक बागुलबुवा निर्माण करण्यात आला होता आणि त्या जोरावर लोकांनी आपल्याला पोळ्या भाजून घेतल्या. तर तुम्ही त्यांचे सगळ्यांचे तवेच करपवलेले, ते पोळ्या भाजून घेण्याच्या लायकीचे त्यांना, कारण की नाही असत्य हे श्रीकृष्ण तुम्ही मानता ना, त्यानेही सांगितलंय ना की सत्याची कास धरा. मला सर असं वाटतं की आपण आता सुरू करताना तुम्ही खूप विषयांवर बोलू शकता, मला माहिती आहे. मला उत्सुकता आहे ते तुमच्या बालपणाविषयी जाणून घेण्याची, कारण हा पिंड कुठे पोचला गेला आणि कसा पोचला गेला, हा तुमचा जो सत्याची बाजू आहे किंवा निर्भीडपणा. नाही, एक तर कसं झालं की माझे आजोबा आणि माझे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. माझी आई संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये होती आणि आजोबांनी माझ्या 1914 साली महाराष्ट्रातलं पहिलं वर्तमानपत्रांचा स्टॉल सुरू केला होता. अच्छा. त्याआधी न्यूजपेपर हा बाय हँड विकला जायचा. स्टॉल टाकून पेपर विकणं हे तोपर्यंत नव्हतं. तो पहिला स्टॉल महाराष्ट्रातला न्यूजपेपर स्टॉल हा माझ्या आजोबांनी 1914ला सुरू केला होता. बरं. त्यांनी 1910ला नाशिकमधली सर्व जाती धर्मांसाठी खुली अशी शाळा सुरू केली होती. बरं. 1910ला. आणि तर त्यामुळे त्या काळामध्ये त्यांना त्यावेळेच्या सनातन्यांकडून सुद्धा खूप विरोध झाला. त्या सगळ्याला त्यांनी प्रतिकार केलेला होता. आणि म्हणजे घरामध्ये लहानपणापासूनच असं कधीच भीती दाखवली नाही कुठल्याच गोष्टीची. आणि जे असेल ते फेस करायचं. म्हणजे मला चांगलं आठवतं, मी 4थीमध्ये होतो आणि मला बॉक्सिंग शिकायला म्हणून चल असं म्हणून वडील घेऊन गेले. आणि त्या रिंगमध्ये आतमध्ये गेलो, तर आतमध्ये रिंगमध्ये जात असताना त्यांनी मला सांगितलं की ही जी आता 3 मिनिटं असतील ना, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की जगात देवबिव काही नाही आहे. ही 3 मिनिटं कुठलंही स्तोत्र आणि मंत्र तुझ्या उपयोगी पडणार नाही. हे तुझं तू सर्व्हाइव्ह करायचं आहेस, जे काय होणार आहे आतमध्ये ते. आणि हे 3 मिनिटं कसे सर्व्हाइव्ह करायचे हे शिकशील तर तू आयुष्य सर्व्हाइव्ह करू शकशील. आणि तिथंच ह्या ज्या आपल्याकडे म्हणजे श्रद्धेबद्दल माझा अनादर नाही आहे, अजिबातच नाही, पण त्याचं जे स्तोम असतं त्यातून म्हणजे माझा त्यामुळे तो विरोध आला. तो कदाचित त्या बॉक्सिंग रिंगच्या उदाहरणावरून की ती 3 मिनिटं तुमचे तुम्ही आहात. मंत्र तंत्र स्तोत्र 33 कोटी देवांपैकी कोणी कामाला तिथं येणार नाही. त्यामुळे ते 3 मिनिट सर्व्हाइव्ह होण्यासाठी स्वतःला सक्षम करा. तर असं ते झालं. त्यानंतर स्वतःच वर्तमानपत्राचा स्टॉल असल्यामुळे आणि मी पेपर विकायचो. म्हणजे इयत्ता 4थीत असताना आम्ही 4थीपासूनच पेपर विकायला सुरुवात केली. त्यावेळेला कसं रस्त्यावर ओरडून पेपर विकायचे. आणि ओरडून विकायचे तर आधी वाचला पाहिजे. काय ओरडायचं, म्हणजे कुठली महत्वाची बातमी ओरडून हे करायची. तर त्यामुळे ते वाचण्याची सवय लागली तिथून. त्यानंतर मग मराठी त्याच वेळेला, म्हणजे त्यावेळेला मी 4थीत तर आम्हाला हिंदी इंग्लिश काहीच नव्हतं, पण हिंदी पण वाचायला सुरुवात झाली, इंग्लिश वाचायला सुरुवात झाली. म्हणजे हळूहळू सुरुवात तिथपासून व्हायला लागली. या व्यतिरिक्त आजोबांकडे खूप पुस्तकांचं कलेक्शन होतं. मग त्यांना आवडलेली, त्यांनी साठवून ठेवलेली, तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल, माझ्याकडे ऑर्गनायझर हा जो संघाचं मुखपत्र आहे, त्या संघाच्या मुखपत्राचे 36 वर्षाचे अंक आहेत माझ्याकडे. अच्छा. रोजचा 36 वर्षाचं माझ्याकडे आजोबांनी वडिलांनी करून ठेवलेलं फायलिंग आहे. बरं. तर इतकं सगळं ते कलेक्शन. आणि मग माझी स्वतःची आवड. त्यांनी कशासाठी, शेकोटीसाठी ठेवले? नाही, शेकोटीसाठी नाही, काय काय महत्वाचं आहे. आणि मी आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की थोडंसं आपला तुम्ही विचारलेल्या प्रश्नापासून विषयांतर होईल, पण हे केरला स्टोरी ज्या वेळेला आली, केरला स्टोरी हा पिक्चर ज्या वेळेला आला त्यावेळेला मी गोळवलकरांनी गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये 1960 साली समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसमोर एक भाषण केलं होतं.
आणि त्या भाषणात आणि ते ऑर्गनायझरमध्ये छापून आलं होतं दुसऱ्या दिवशी. तो अंक माझ्याकडे आहे 1960चा. त्यात ते असं म्हटले होते की केरळामध्ये वंश सुधार व्हावा यासाठी नवीन नंबूद्री ब्राह्मणांना तिकडे नेऊन वसवलं गेलं. तिथं 3 कायदे केले गेले की क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 3ही वर्गांच्या प्रत्येक महिलेचं पहिलं अपत्य हे नंबूद्री ब्राह्मणापासूनच जन्माला आलं पाहिजे. त्यानंतर ती नवऱ्याबरोबर राहू शकते. आणि हा मानवी वंशामध्ये सुधार करण्याचा अभिनव प्रयोग होता असं वळवलकरांनी त्याच्यात भाषणात म्हटले आणि ते ऑर्गनायझरनी छापलं. तर तो अंक माझ्याकडे होता आणि मग मी तो अंकच दाखवला आणि मी व्हिडिओ केला की ही ओरिजिनल केरला स्टोरी आहे. म्हणजे धादांत व्यभिचाराला तुम्ही मानवी वंशाचा सुधार म्हणून त्याला काहीतरी गौरव देऊ पाहताय. तर हे इतकं भयानक खऱ्यातलं खरं स्वरूप आहे. याच्यातली खरी केरला स्टोरी ही आहे. त्या ऑर्गनायझर मध्ये प्रचंड भीषणता असेल ना काय. जर हे एक उदाहरण तुम्ही सांगताय तर अशा अनेक गोष्टी असतील ना. खूप आहेत पेरण्याच्या नादामध्ये बोलून गेलेले की हे बापरे. हे म्हणजे ऐकूनच अंगावर काटा येतोय की असं कसं बोलू शकतो एखादा माणूस की दुसऱ्याच्या बायकोला प्रत्येकाच्या बायकोला माझं अपत्य पाहिजे. असं कुठलं आहे काय. हा दादांत व्यभिचारच ना. पण याला मानवी वंशामधला सुधार म्हणायचं आणि त्याला काहीतरी ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न करायचा. पण ही पद्धत कुठून येते या विचारसरणीतून. ही जी मनुवादी ब्राह्मण्यवादी आपण मानसिकता म्हणतो ही किती वाईट पद्धतीने रुजलेली आहे हे त्याच्यातून लक्षात येतं. पण म्हणजे पुन्हा मी प्रश्नाचंच सांगतो की असं ते लहानपण होतं. इयत्ताच म्हणजे मी शांताबाई दाणींकडे पेपर टाकायचो. मी वामनदादा कर्डकांकडे पेपर टाकायचो. शांताबाई दाणी हे नाशिकला म्हणजे बाबासाहेबांबरोबर दादासाहेब गायकवाडांबरोबर काम केलेल्या आणि रमाबाई आंबेडकर वसतिगृह नाशिकमध्ये चालवायचं. तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पेपर द्यायचा. त्यांनीच मला एक दिवशी पहिल्या दिवशीच बोलवलं आणि मला म्हणे की काय रे महत्वाची बातमी काय. म्हटलं माहीत नाही. तर मला म्हणे का फुकट वाचायला मिळतं तरी वाचत नाही. वाच माझ्यासमोर बसून म्हणे. आणि मी वाचलं. मुंबईचे महापौर मनोहर जोशी ही माझ्या आयुष्यात वाचलेली पहिली बातमी. मग त्यांनी महापालिका म्हणजे काय, महापौर म्हणजे काय असं विचारलं. मग मला काही चौथीतल्या मुलाला काय माहिती होतं तर त्यांनी मला कळेल अशा पद्धतीने सांगितलं आणि जाताना एक लिमलेटची गोळी दिली. आणि मग ते आकर्षण की यांच्याकडे पेपर दिला की लिमलेटचीच गोळी मिळते. मेलडी नाही मिळायची. नाही हल्ली बाहेरगावी मिळते ती. तर असं त्या इयत्ता 4थी ते 12वी त्यांच्याकडे रोज जायचो आणि त्या रोज मला शिकवायच्या काही ना काहीतरी. वामनदादांचा काय अनुभव. वामनदादा कधी काही लिहितायत किंवा काय ऐकवलंय किंवा काहीतरी चालू आहे. काहीतरी त्यांचं चालू असायचं. कोणाला तरी काहीतरी गाऊन दाखवतायत. लोक कोणतरी बसलेले आहेत वगैरे. असं मोठा होत गेलो. म्हणजे साधारण 10वीच्या आसपास माझ्या लक्षात आलं की हा माणूस कोण आहे. अरे. आणि मग तिथं असं एक अत्यंत आदरयुक्त श्रद्धेने जायचं. तर ही जी म्हणजे मगाशी आपण श्रद्धेबद्दल बोललो. मी स्वतः नास्तिक आहे. मी काय देवबीव मानत नाही. मी या अशा माणसांवरती श्रद्धा ठेवतो. बरोबर. याच्यात. आणि ही जी शालाबाह्य संस्कार केंद्र त्या काळात होती वामनदादांचं असेल किंवा शांताबाई दाणींसारखं असेल ही आता कुठंतरी सापडत नाहीत. की जिथं गेल्यानंतर 4 चांगल्या गोष्टी 4 मूल्य ही शिकायला मिळतील असं अभावानीच दिसतात लोक. तर ते सगळं मला माझ्या बालपणामध्ये लाभलं. आणि पुस्तकं वगैरे खूप घरी म्हणजे वाचनाची जी तुमची एक आवड आहे. माझ्याकडे 13,000च्या आसपास पुस्तक आहे. 13,000 आता व्यक्तिगत. हो वाचलेली. पण मग ती सगळ्या भाषांमध्ये मराठी. हो मराठी, हिंदी, इंग्लिश. ती पत्रकारितेच्या निमित्ताने तशी नाही. कथा साहित्य आहे, कविता आहे, सगळं आहे. किंबहुना कविता संग्रह तर खूप आहेत. मला खूप आवडतात कारण कविता वाचायला. आणि कविता वाचण्याचा एक रिदम असायला पाहिजे. वाचायची कशी कविता. तुम्ही स्वतःही करता का. मी करायचो. आता परत 1-2 लिहिल्या. आमच्या ऐकिवात असं आलेलं आहे सूत्रांनी माहिती दिलेली आहे की तुम्ही काही उत्तम कविता स्वतःच्या तुमच्या आहेत त्या लिहिल्या आहेत आणि त्या एकेकाळी तुम्ही ऐकवायचात सुद्धा. हो. फार
आधीच्या काळात, तशी एखादी मुखोद्गत? नाही, मुखोद्गत माझी स्वतःची नाही आहे अशी, पण काही कविता आहेत. म्हणजे उदाहरणार्थ माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तुम. माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है, तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? हे बघ्याची भूमिका घेणारे आणि काहीच न आता तरी ती कुऱ्हाड उचला. परफेक्ट आहे. आणि ही भूमिका तुम्ही कधीच घेतली नाही. तुम्ही ऍक्टिव्हली लहानपणापासूनच अशा पद्धतीच्या असत्याच्या, अन्यायाच्या अत्यंत विरोधात आहात. म्हणजे असा एखादा काही प्रसंग आठवतोय की त्यावेळेस मला आत्ता बघितलं तर असं वाटतं की हे मी करू शकलो इतका लहान असताना, कुणाला तरी विरोध म्हणजे करणं? झालं असं होतं की आमच्याकडे नाशिकला 84 साली 83 साली दंगल झाली होती. आणि कोणीतरी हनुमानाचं नाक फोडलं वगैरे असं मूर्तीचं, या कारणावरून दंगल सुरू झाली. आणि माझे वडील म्हणजे सामाजिक कार्यामध्ये तर होतेच, राजकारणामध्ये होते, ते उत्तम कुस्ती खेळायचे. आणि आता मी न्यूजपेपरच्या स्टॉलवरती होतो, तर वडिलांनी मला सांगितलं तू बस, मी जातो या लोकांना आवरायला, अच्छा, दंगल करणाऱ्यांना, आणि मेला तरी चालेल, उठायचं नाही दुकानातून, बंदबिंद करून पळून नाही जायचं. तर म्हटलं बरं. आणि ते गेले या दंगल करणाऱ्यांना अडवायला. आणि दंगल म्हणजे ते दंगल करणारे जमाव एक आमच्या दुकानाच्या पाठीमागच्या बाजूनी आणि एक साईडनी असा दोन्हीकडून तो जमाव आला. आमच्या दुकानाच्या बाजूला एक कपड्याचं दुकान होतं, त्याच्या बाजूला एक किराणाचं दुकान होतं. कण लुटला त्या दुकानातला त्या सगळ्या जमावांनी. दगडफेक केली, शटर तोडले, आतमध्ये घुसून म्हणजे धान्याच्या पोती, डाळी, तेलाचे डबे, तुपाचे डबे सगळं लुटून तिथून नेत होते. शेजारचं कपड्याचं दुकान जे होतं ते पण पूर्ण लुटलं. आणि काही जण आग लावत होते. पण हे सगळं होत असताना मी त्या दुकानामध्येच होतो बसलेलो. आणि एक आपण म्हणतो ना की गुडविल नावाचाही प्रकार असतो किंवा धाक चांगल्या अर्थाने. तर आमच्या दुकानाच्या दिशेने काही पोरं आले, पेपर ओढायचा वगैरे प्रयत्न केला. पाठीमागून जोरात एक 5-6 जण धावून आले त्यांच्या अंगावर, त्यांच्यातलेच, आणि त्यांना ओढून बाजूला केलं. इथं हात नाही लावायचा म्हणे, पंतांचं दुकान आहे, बरं, असं इथं हात नाही लावायचा. पण त्या 10वीतल्या मुलाला भीती वाटावी असं ते होतच, कारण 300-400 जणांचा तो मॉब होता तिथं. आणि माझ्या डोळ्यासमोर सगळं तोडफोड प्रचंड केली जात होती, जाळपोळ करत होते. पण माझ्यावरती किंवा आमच्या स्टॉलवरती कोणीच काही त्या ठिकाणी केलं नाही. आणि मग ते सगळं झालं. ते सगळं झाल्यानंतर वडील आले परत, आणि बऱ्याच ठिकाणून म्हणजे येत होते. आणि काही जण येऊन सांगतही होते, अरे ते तिथं पेट्रोल पंप जाळायला गेले, तिथं तुझा बाप जाऊन आडवा उभा राहिला की आधी मला जाळा मग ते जाळा, असं. कारण तिथं ते रमाबाई आंबेडकर वसतिगृह होतं आणि त्याच्या समोरच्या बाजूला पंप होता. तर त्यांनी तिथं जाऊन तो पंप जाळण्यापासून थांबवलं होतं वडिलांनी. पण तो त्यांची ना ती एक नैतिक बळ होतं. आणि हे आजोबाई कायम सांगायचे की नैतिक बळाच्या पुढं कुठलंच चालत नाही. कोणी कितीही हे करावं, त्याच्या पुढे सगळेजण हतबल होतात. तर ते कसं तुम्ही टिकवाल यासाठी कायम प्रयत्न केले पाहिजे. आजोबांचे तर माझ्या असे खूप गोष्टी आहेत. म्हणजे काही वाक्य ते मला असं कायम म्हणायचे की हल्ला करायचा तर इंद्रावर, भीक मागायची तर कुबेराकडे. अच्छा, छाडमाड उद्योग नाही करायचे. बरोबर. हरला तरी लोक म्हणतील इंद्राकडून हरला, आणि कुबेराच्या खालती हे नाही करायचं, म्हणजे हात पसरायचाच नाही कोणाही समोर आयुष्यात, थोडक्यात. तर अशी त्यांची खूप होती वाक्य. आणि ते आयुष्यभर राहतील, म्हणजे त्याचा प्रभाव म्हणा हे असं कायम राहील. आणि नंतरही अशा काही गोष्टी घडल्या की ज्याच्यात लक्षात आलं की नाही, आपण
हे सहज म्हणजे तो दबाव असेल, प्रेशर असेल, वी कॅन ते हँडल करू शकतो. पण म्हणजे तुम्हाला ही परंपरा घरातनं आहेच, म्हणजे आजोबा असतील, वडील असतील आणि तुमच्या हो, हो. घरातल्या स्त्रियाही असतील की ज्या हो, हो. तेवढ्या सक्षमपणे तुमचा सांभाळ केला हो. गेला की बिंदास राहा, म्हणजे डरो मत. माझी आई बालविधवा होती बर. आणि आता आयुष्यात काहीच राहिलेलं नाहीये, तर निर्मल निकेतनमध्ये राहायची हम्म. आणि आयुष्यात काहीच राहिलेलं नाही, तर आता गोळी खाऊन मरायचं असं म्हणून या सगळ्या आंदोलनांमध्ये भाग घ्यायची. मुंबईला जेव्हा ते 106 हा, हुतात्मे झाले, हुतात्म्यांचं झालं, तर बरोबर. त्यावेळेला ती त्या याच्यात होती, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात तिथं होती. त्यानंतर प्रतापगडावरती मोर्चा निघाला. त्या मोर्चामध्ये आईवडिलांची ओळख झाली बरं. आणि त्यांनी लग्न केलं ओके. त्यात. तर म्हणजे ती जी एक बंडखोरपणा होता, तो असा दोन्हीकडून जेनेटिकली आला. आहे आणि तो ऑर्गॅनिकली हो, हो. तुमच्यामध्ये आलेला आहे त्या दोघांचाही, म्हणजे आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेचा महाराष्ट्र उभा राहिला समोर नक्की. की प्रतापगडावरच्या आंदोलनामध्ये अशा दोन माणसं अशी भेटतात आणि ती एकमेकांवर कुठला जात धर्म, काही तुझं विषयच पूर्वायुष्य काय वगैरे ह्याचा काही विचार न काहीच करता एकमेकांच्या नितळ आणि हो. स्वच्छ प्रेमात पडतात. आणि ते हे खरं तर हा असा महाराष्ट्र होता ना, होता. म्हणजे अशा गोष्टी व्हायच्या, म्हणजे ते सगळं आणि आता. हे आई गेल्यानंतर इतर नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं. आई जाईपर्यंत मला माहीतच नव्हतं की आपली आई बालविधवा होती. अच्छा, हे ना वडिलांनी आयुष्यभर कधी सांगितलं त्याच्या लक्ष म्हणजे कधी असं हेच नसेल. नाही. आता म्हणजे कसं होतं की टिपिकल पुरुषी मानसिकता जी असते ती कायम त्या बाईला उपकृत केलंय मी तुला असं दाखवू शकले असते. तसं त्यांनी तिला तर कधीच नाही वागवलं, पण आम्हाला माहिती पडू नाही दिलं. म्हणजे हा वारसा म्हणूया आपण तुमच्यामध्ये जो आलेला आहे आणि तो महाराष्ट्राच्या इतका किंवा आत्ताच्या समाजाच्याच इतका फायद्याचा ठरलेला आहे हो, हो. की तुमचा तो पिंड पोचला जाणं. मी तो सुरुवात केली की या पद्धतीने झालं. तुम्ही वाचलत, तुम्ही अनुभवलत, तुम्हाला आधीच्या पिढीकडनं मिळालं, म्हणजे एक जी जडणघडण व्हावी ती परिपूर्ण अशा पद्धतीची एक जडणघडण झाली. पण मग अभ्यासात गती कशी होती तुमची? अभ्यासात हुशार होतो मी. अभ्यासात म्हणजे शालेय त्या कारण तुम्ही मला वाटतं इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग त्यावेळेस 87. म्हणजे नंतर जे फॅड आलं इंजिनियर डॉक्टरचं ते 90s वगैरे ते नाही, त्याच्या खूप वर्ष आधी तुम्ही इंजिनियर आहात. मग त्यानंतर काय असं झालं ड्रास्टिकली की तुम्ही शोधपत्रकार झालात? इंजिनिअरिंग किती साली म्हणाला तुम्ही पूर्ण केलं? 87ला. मग त्या 87च्या वर्षात काय घडलं की तुम्ही जॉबला? कसं आता मी जसं म्हटलं की मी पेपर वाचायची सवय होती, मॅगझिन्स वाचायचो. म्हणजे अगदी इंग्लिशमध्ये साप्ताहिक होती, ब्लिट्स, करंजिया चालवायचे. त्याच्यानंतर इलिस्ट्रेटेड वीकली खूप फेमस त्या काळामध्ये होता. कुलदीप नय्यर त्याचे संपादक राहिले होते. तर इलिस्ट्रेटेड वीकली असेल, ब्लिट्स असेल, त्याच्यानंतर मराठीमधली साप्ताहिक होती, सोबत होतं, जरी ते संघाचे गवा बेहरे, श्री होतं, गगनभेदी एक होतं. तर अशी मराठीतली साप्ताहिक, इंग्लिशमधली साप्ताहिक, मासिक आणि वर्तमानपत्र हे सगळं वाचायला मिळत होतं. आणि वडिलांच्या राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी असं होतं की आमचं वर्तमानपत्राचं स्टॉल हा हाईड पार्क सारखा होता. म्हणजे लंडनमध्ये जसं हाईड पार्क आहे की जिथं सगळ्या विचारसरणीची लोक एकत्र येतात आणि तिथं चर्चा चालू असतात दिवसभर, तर तसं ते होतं की तिथं सोशलिस्ट पण यायचे, तिथं कम्युनिस्ट पण यायचे, तिथं काँग्रेसवाले पण यायचे, तिथं संघवाले पण यायचे आणि त्यांच्या आपापसामध्ये चर्चा चालायच्या, भांडणं पण व्हायची. ते सगळ्यातून खूप शिकायला मिळत होतं, खूपच. आणि ते थोडंसं असं म्हणजे स्पंज सारखं झालं की ते नकळत कसं पाणी टिपत राहतं तसं त्याच्यातून जे टिपायला पाहिजे ते बरोबर लक्षात राहत गेलं, ते शिकत गेलो. त्या अनुषंगानेच पुढचं वाचन होत गेलं आणि मग इंजिनियर झालं तर म्हणजे खरं सांगायचं तर मला वकील व्हायचं होतं आणि मी आर्ट्सला ॲडमिशन घ्यायची वगैरे असंही ठरवलं होतं. आणि का व्हायचं होतं तर आमची जमीन सिडकोमध्ये अक्वायर झाली होती. अच्छा. नाशिकला. आणि त्याची केस वर्षानुवर्ष चाललेली. बरं. 70 साली जमीन गेलेली होती आमची.
आणि मग घरात रोज बघायला मिळायचं की दादांना काय त्रास होतोय, तर सारखं वकिलाकडे जावं लागतं. ते सगळे शेतकरी ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या ते सगळे आमच्याकडे यायचे. मग त्यांच्याशी चर्चा करायची वडील, मग त्यांना घेऊन कोर्टात जायचं, मग वकिलाबरोबरचं, मग घरी रोज ती आईबरोबर त्यांची चर्चा की आज असं झालं कोर्टात असं. तर दादांना एवढा त्रास होतोय तर आपण वकीलच व्हायचं, असं ते एक डोक्यात होतं. पण ते सगळं सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या याच्यात वडिलांनी मला ते सायन्सलाच शिकायला लावलं. त्याच्यातून इंजिनिअरिंग केलं त्यावेळेला आमच्या कॉन्व्होकेशनला सॅम पित्रोदा आलेले होते. ओके. आणि त्यांनी जे भाषण केलं त्याच्याने इतकं प्रभावित झालं की याच माणसाबरोबर काम करायचं. ओके. आणि तो सगळा टेलिकॉम रेव्होल्युशनचा जन्म होणारा काळ होता. बरोबर. ते त्यानंतरचं 1.5 वर्ष ते चाललं. राजीव गांधी पंतप्रधान होते. आणि तो खूप भारावलेला काळ होता. म्हणजे देशभर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची चर्चा असायची. इंदिरा गांधींच्याच काळामध्ये राकेश शर्मा अंतराळामध्ये गेलेले होते. मला अजूनही आठवतं की ते इंदिरा गांधी त्याला प्रश्न विचारत होत्या की वरून भारत कसा दिसतो, आणि तो म्हटला सारे जहां से अच्छा. तर आम्ही मुलं टीव्ही समोर बसून अक्षरशः रडलो होतो की राकेश शर्मा अंतराळातून सांगतोय सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर तो खूप भारावलेला असा तो पिरियड होता. आणि एक ड्राईव्ह होता की आपण याच्यात कुठेतरी वाटा उचलायचा या सगळ्या देशाच्या होणाऱ्या प्रगतीत. आणि ते वर्षच असं होतं की म्हणजे एक इंदिरा गांधींसारख्या नेत्याचा खून झाल्यानंतर हा पंतप्रधान बनलेला. राजीव गांधी हा टिपिकल राजकारण्यांसारखा नाही, अत्यंत शांत. म्हणजे आजही तुम्ही राजीव गांधींचा कुठलाही फोटो पहा आणि डोळ्यात बघा त्या राजीव गांधींना, असं अथांग पसरलेला समुद्र वाटतो, इतके शांत डोळे आहेत. ऍक्च्युली म्हणजे हे ऑब्झर्वेशन मी आता लगेच डोळ्यासमोर आणलं. ते अत्यंत शांतता दिसते त्या नजरेमध्ये, त्या डोळ्यामध्ये. आणि तो माणूस देशाचं नेतृत्व करतोय, तो प्रगतीची भाषा म्हणतोय, तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीची भाषा बोलतोय, असा तो सगळा काळ. आणि मग अमेरिकेने भारताला सुपर कॉम्प्युटर नाकारला, या बातम्या पेपरला येत होत्या की अमेरिकेने नाकारला भारताला द्यायला. त्याच्यानंतर टेलिकॉमसाठी मदत करायला टेक्नॉलॉजी द्यायला नकार दिला. इस्रोला क्रायोजेनिक इंजिन पाहिजे होते सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी, कारण तोपर्यंत रशियाच्या मदतीने सॅटेलाइट लॉन्च होत होते. तर इस्रोला स्वयंपूर्ण होण्यासाठी ते पाहिजे होतं, क्रायोजेनिक इंजिन्सची टेक्नॉलॉजी, त्यालाही नकार दिला होता. आणि राजीव गांधींसारखा पंतप्रधान एक देशाला टार्गेट देतो. सीडॉट स्थापन केली, सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन. सीडॅक स्थापन केली, सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. सीडॅकला सांगितलं सुपर कम्प्युटर बनवा, यांना सांगितलं टेलिकॉम रेव्होल्युशन घडवायचं, आणि इस्रोला क्रायोजेनिक इंजिन बनवायला सांगितली. आणि कदाचित देशाच्या इतिहासातलं ते एकमेव वर्ष असू शकेल की त्या एका वर्षामध्ये भारताने हे तिन्ही गोष्टी साध्य केल्या. ओके. तीनही गोष्टी. जगातला पहिला पॅरलल प्रोसेसिंगवर चालणारा सुपर कम्प्युटर, पहिला जगातला परम, बरोबर, तो भारताने बनवला. टेलिकॉम रेव्होल्युशन 1 वर्षाच्या आत घडवलं. बरोबर. ते टार्गेट मला आठवतं चांगलं, 365 कोटी रुपयात 365 दिवसात 365 एक्सचेंज इन्स्टॉल करायची, बनवायची आणि पहिल्यांदाच करतोय आपण हे सगळं. हो. 1 लाख कनेक्शनचं टेबल टॉप इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज, म्हणजे एका टेबलाच्या आकाराचं एक्सचेंज ज्याच्यावरतून 1 लाख कनेक्शन्स दिले ऑपरेट होऊ शकतात. आपल्या टेलिफोनचे. तुम्ही कुठल्या कंपनीत होतात म्हणाला त्यातल्या? सीडॉट मध्ये. आणि पित्रोदा तुमचे बॉस होते? हो, बॉस होते. मग तुम्ही डायरेक्ट त्या टेलिकॉमच्या क्रांतीमध्ये, ज्यांनी त्यातले काय म्हणूयात त्यांना आपण अर्धवयू त्या क्रांतीचे पित्रोदा यांच्या अंडर तुम्ही डायरेक्ट काम करत होता. ते काय स्वरूपाचं होतं तुमचं याच्यामध्ये? काय पहिले तर ते डेव्हलप करायचं होतं, बनवायचं होतं. म्हणजे असं म्हणजे आता मॅन्युअल एक्सचेंज जी होती, त्या मॅन्युअल एक्सचेंजमध्ये कसं होतं, तो डायलचा फोन, तो म्हणजे 7 डायल केली की एक्सचेंजमध्ये ते 7 वेळेला हे होणार. मग तिथल्या ऑपरेटरनी एक वायर काढायची आणि 7 नंबरच्या बटनात लावायची, प्लगमध्ये पिनमध्ये लावायची. मग पुढचा नंबर जो डायल होईल त्याच्यामध्ये तिने मॅन्युअली प्लगिंग करायचं, स्विच करायचं. हे सगळं इलेक्ट्रॉनिकली करायचं. हा त्यातला पहिला पार्ट. आणि ते सगळं बनवायचं. आणि अशी एका वेळी 1 लाख टेलिफोन कॉल्स चालू शकतील
असं ते पूर्ण एक्सचेंज बरोबर. त्याच्यातलं तयार करायचं. तर ते बनवलं. त्याच्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन कमिशनिंग गावोगाव प्रत्येक टेलिफोन तेही केलेत एक्सचेंज, का हो हो हो, हे सगळंच करायचं होतं. प्रोडक्शन सोबत हो. इन्स्टॉलेशन. आणि बघा तुम्ही की भारतात काही महिन्यात हे टेलिकॉम रेव्होल्युशन घडलं. करोडो जणांना रोजगार मिळाला. नाही तुम्हाला आठवत असेल तर गल्लोगल्ली STD ISD बूथ तयार झाले. फॅक्स सर्व्हिसेस सुरू झाल्या. त्याच्यातला ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझर हा सुद्धा बनवलेला होता, OCR जो आहे. तर मग ते लोकांना त्यावेळेला पटायचं नाही. मी ज्यावेळेला आमच्याच घरी सांगितलं की बा असं OCR मधून असं म्हणजे काम होणार आहे की समजा मी मद्रासमधून मराठी भाषेमध्ये हस्ताक्षरात एक पत्र लिहिलं तर ते तुम्हाला 30 सेकंदामध्ये नाशिकला माझ्याच हस्ताक्षरात मिळेल. तर याच्यावरती विश्वास नाही ठेवायचे लोक, हे असं काही होऊ शकतं यावर. तर पण हे झालं. त्या STD ISD बूथ आणि फॅक्स मशीन्सच्या मुळे करोडो मुलांना रोजगार मिळाला या देशात. हो, अर्थात खूप 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 मोठी ती क्रांती होत होती. आणि नंतरच्या येऊ घातल्या जाणाऱ्या इंटरनेट युगाची ती मुहूर्तमेढ होती. बरोबर. आणि त्या काळामध्ये तुम्ही ह्या सगळ्या क्रांतीमध्ये ऍक्टिव्ह होतात. हो हो, तुम्ही मला वाटतं प्रवासही केले त्या निमित्ताने. प्रचंड प्रवास केलाय. मोटरसायकलवरून फिरलेलो आहे. म्हणजे पुणे ते बँगलोर एवढा मोठं अंतर मोटरसायकलवरती गावागावात फिरत फिरत थांबत थांबत फिरायचं. आणि हे इन्स्टॉलेशन कमिशनिंग त्याचं ट्रेनिंग लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना समजावून सांगायचं. आणि म्हणजे एक काळ असंही आपण पाहिलेलं आहे की टेलिफोनचा नंबर लागला तर लोक पेढे वाटायचे. बजाजच्या स्कूटरचा नंबर लागला 2-2 वर्ष लागायची. तसं टेलिफोनचा नंबर लागायला 2-2, 3-3 वर्ष लागायची. बरोबर. आणि ते तुम्ही आज अर्ज करा, दुपारी तुमच्याकडे टेलिफोन कनेक्शन येईल. इथपर्यंत बदलून गेलं की तुम्ही आत्ता टेलिफोन कनेक्शनसाठी अप्लाय केलं सकाळी तर दुपारी टेलिफोन कनेक्शन मिळेल. करेक्ट करेक्ट. इतका पॅराडाईम शिफ्ट टेलिकॉम क्षेत्रातला घडला. आणि त्याचे तुम्ही साक्षीदार आहात म्हणण्यापेक्षा त्याच्यातले तुम्ही सक्रिय सभासद आहात की तुम्ही पार्टिसिपंट आहे. पण मग मला तेच विचारायचं, मी थोडासा आता वेगळा मला प्रश्न सुचला म्हणून. त्याच्यानंतर बघा आता तुम्ही म्हणताय की ही जी टेलिकम्युनिकेशन मध्ये क्रांती झाली किंवा ते जे इंजिन्स बनवले गेले जे इस्रो अजूनही तुम्ही म्हणताय की अजूनही वापरते 2026 साली, पण ते तेव्हाचे म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये आपण काहीतरी गोष्टी नव्याने करू. त्याच्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नवीन छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. पण मग आपल्याकडे तसं संशोधन आणि नवनिर्मिती याची वानवाच आहे अजून. आपले लोक अमेरिकेत जाऊन कुठल्या तरी कंपनीचे CEO होतात आणि हॉटमेल काय चालू करतात आणि मग कोणी पेप्सिकोचं CEO होतं आणि ते मोठमोठे होतात. पण ते इकडे काय गणलं मग आपलं? नाही गणलं म्हणजे तो जो अप्रोच होता ना की वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, ते रिसर्च केला पाहिजे. आता तुम्ही सांगा जगातल्या एकाही देशाने पॅरलल प्रोसेसिंगवरती सुपर कम्प्युटर बनवायला पाहिजे असं विचारच नव्हता केला. सगळ्यांनी सिरियल कम्प्युटिंग मधलेच बनवले होते, सिरियल प्रोसेसिंग मधले. भारताने पॅरलल प्रोसेसिंगचा बनवला. याचा अर्थ ओरिजिनल आयडियाज आणि ती इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारा रिसर्च, त्यासाठी लागणारी मेहनत, त्यासाठी करावा लागणारा खर्च, त्याच्या टेस्टिंग, कारण त्या सगळ्याच्या टेस्टच होणार होत्या ना, पहिल्यांदा करणार होतात तुम्ही. हे करणारं सरकार आणि त्या मनोवृत्तीची देशाचं नेतृत्व असणं हे खूप महत्वाचं आहे ना, या गोष्टींना प्रोत्साहन देणारं. आणि आज सारखं वाईट काय वाटतं याचं की भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना निभावण्यासाठी काही ना काहीतरी रोल दिला. प्रत्येक पंतप्रधानांनी. म्हणजे पंडित नेहरूंच्या काळामध्ये इतकं दारिद्र्य आणि गरिबी आणि अशिक्षितता होती की त्यांनी शिक्षण हेच इन्स्पिरेशन बनवलं. की लोक अस्पायर करायचे की मला सुशिक्षित व्हायचं, मला शिक्षित व्हायचं, मला उच्च शिक्षित व्हायचं. अत्यंत दरिद्री देश फुकट शिकवत होता, शिक्षण मोफत होतं. IIT IIM सारख्या इन्स्टिट्यूशन्स त्यांनीच त्या काळामध्ये काढल्या. आणि पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, हेही त्यावेळच्या काळामधली लोक वापरत असलेला रेग्युलर वाक्प्रचार किंवा म्हण होती. आजच्या सारखं बटेंगे तो कटेंगे नव्हतं. तर पढोगे लिखोगे बनोगे नवाब
हा. हा नेहरूंनी या देशातल्या तरुणांना दिलेली भूमिका होती निभावण्यासाठी देशाच्या प्रगतीत. प्राध्यापकाला वेटेज होता, म्हणजे तेव्हा कितीतरी अत्यंत सन्मान होता. मोठमोठे लोक हो. प्राध्यापकी करायला हो. हौसेने जायचे, कारण त्यांना तो मान शाळेतल्या वाटायचा. शिक्षकांना अत्यंत अत्यंत आदर आदर आणि मान होता. हो. बरोबर. म्हणजे वडिलांनंतर कोणाचा सल्ला घेतोय, आईनंतर तर तो शिक्षकच त्याच्या आयुष्याची सगळी गणितं करायचा. तर ते राहिलं. तर तुम्ही म्हणत होतात की नेहरूंनी तो प्रत्येक पंतप्रधानाने तरुण पिढीला काहीतरी एक संबोधित केलेलं आहे. प्रत्येक संबोधित केलं म्हणजे देशाच्या प्रगतीत निभावण्यासाठी भूमिका दिली प्रत्येकाला. मग ते जय जवान जय किसान. बँकांचं राष्ट्रीयकरण केल्याने इंदिरा गांधींनी बँका गरिबाच्या दारापर्यंत नेल्या. म्हणजे मला माहिती आहेत अशी माणसं नाशिक मधली जी हॉकर होती रस्त्यावरती, ते आज उद्योजक आहेत, उद्योगपती झाले आहेत. केवळ बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे ते खातं उघडू शकले, ते रोजची बचत तिथं करू शकले, त्यामुळे त्यांना लोन मिळू शकलं आणि त्यातून ते पुढे प्रगती करत गेले. किंवा शिक्षणाचं सार्वत्रिकरण हे त्यांच्या काळात घडलं इंदिराजींच्या. आणि तर त्यांनी हा एक रोल दिला होता. राजीव गांधींनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीची इन्स्पिरेशन दिली. मनमोहन सिंगांनी जगाच्या स्पर्धेत उतरवलं, लिबरलायझेशनच्या मार्फत जगाच्या स्पर्धेत मुलांना उतरवलं. आता असं का घडलं की काहीच रोल नाही आजच्या तरुणांकडे. आजच्या तरुणांना सर कोणी जगात दिला नसेल असा रोल त्यांनी दिलेला आहे. ह्या लोकांनी काय केलं, आधीच्या पंतप्रधानांनी देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी रोल दिला. ह्यांनी काय केलं, देशाची अधोगती थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरा ही भूमिका आजच्या तरुणांना याच फक्त सरकारने दिली. ही कुठल्याच सरकारने दिली नाही. अधोगती थांबवायची तर रस्त्यावर उतरा आणि गाळा मारा, कावड घेऊन फिरा, कावड घ्या, तुम्ही हे करा, काय ते ढोल ताशे वाजवा तिकडे सेलिब्रिटींनी आणि सगळ्यांनी, आणि मग हंड्या फोडा, त्याच्यामध्ये तुमचे विमे काय नाही, आणि मग ते पॅरालिटिक व्हा कायमचे. ह्या भूमिका अशा कोणी देत नाही. ह्या फार रेअर अभ्यासपूर्ण भूमिका आहेत. विवेचन, शिक्षणापासून लांब राहा, सायन्स पासून लांब राहा. तुम्ही जास्त कष्ट करत तुमच्या मानवी देहाला त्याचा त्रास होऊ शकतो. नळीच्या नाल्याच्या गॅस मधून चहा बनवा, ते असं अशा पद्धतीने ते मोटिवेशनल. इतकं इनोव्हेशन नव्हतं आधीच्या पंतप्रधानांमध्ये. म्हणजे बरोबर नाही. म्हणजे हिंदुत्वाचा एक नारा जो दिला तो शिक्षणाच्या पलीकडचा आहे. हे शिकवण्याची जी काही कला आहे ती नव्हती कुठल्या पंतप्रधानांना. त्यामुळे मला तर म्हणाल तर काही असो, ईव्हीएम असो, नाहीतर काही असो, बॅलेट असो किंवा पॅलेट गन आठवते सारखी ती बॅलेट असो किंवा ईव्हीएम असो. सो आता मुद्दा आपला जो आहे चालू की यानंतर तुम्ही तुमच्या जो सीडॉट मधला जॉब होता तो सगळा इंजिनिअरिंगच्या बेसिसवर तुम्ही केलात. तिथून मग आता शोध पत्रकार म्हणून 30 वर्षापेक्षा जास्त तुमची कारकीर्द झाली. तर हा 87 साली तुम्ही केलेला प्रवास टेलिकम्युनिकेशनचा आहे. त्यानंतर मधल्या काळात असं काय घडलं की तुम्हाला असं वाटलं की आपण आता थांबवूया, कारण तुम्ही मला वाटतं काहीतरी उद्योजक वगैरे नंतर. मी 95ला नाशिकला परत आलो, बाहेर होतो, आणि नाशिकला परत आल्यानंतर मी लॉजिकल सोल्युशन्स नावाची कंपनी काढली होती. सीएनसी लेथ बनवायचो, सीएनसी कंट्रोलर्स बनवायचो, आणि तो मी व्यवसाय करत होतो. पण झालं असं होतं की माझा लहानपणापासूनचा एक मित्र होता नदीम शेख, आणि आम्ही अतिशय जवळचे दोघं जण मित्र होतो. एकमेकांच्याच घरी असल्यासारखे असायचो. प्रत्येक सण सगळं एकमेकांसोबतच साजरं करायचं. आणि तो काळी म्हणजे आता मला आठवतं की नाशिकच्या सर्व शाळांमधली मुलं ही ईदच्या दिवशी ईदगाह मैदानाच्या बाहेर हातात गुलाबाची फुलं घेऊन उभी राहायची, आणि ईदगाह मैदानावरून बाहेर येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातात गुलाबाचं फुल द्यायचं. सर्व शाळांची मुलं. गणेशोत्सवामधले सर्व ढोल पथक हे मुसलमानांचे असायचे नाशिकचे. तर असं नाशिक मी पाहिलेलं. आणि मी नाशिकला परत आल्यानंतर 95ला असं झालं की मला लक्षात आलं की तो हा असं अंतर राखून वागतोय. घरी येणं जाणं तर बंदच झालं होतं, घरी येतच नव्हता.
आणि मी त्याच्या आईला एक दिवशी खूप हट्ट करून मागे लागलो की काय झालं काय झालं. त्याला त्या मला म्हटल्या की 92 के बाद कई लोगों के नकाब फट गए और तब से हम थोड़ी सी दूरी रख के रहते हैं. दंगलीच्या नंतर 92च्या दंगलीनंतर. आणि म्हणजे अनेक जणांचे मुखवटे दूर झाले आणि तेव्हापासून आम्ही थोडं अंतरच राखून राहतो. तर मला खूप वाईट वाटलं आणि मी घरी आल्यानंतर खूप रडलो आईसमोर. आणि मला अजूनही रडू बिडू येतो. म्हणजे मी अनेक वेळेला माझ्या व्हिडिओजमध्ये पण रडलो आहे माझ्या ह्याच्यावरती. तर मी आई म्हटलं की माझ्यावरती नाराज व्हायचं किंवा राग ठेवायचं काय कारण, मी काय केलं. तर तेव्हा आई मला म्हटली की असं होऊ शकतं की त्यांना असा अनुभव आला असेल कोणाचा तरी, जरुरी नाही का तो तुझ्याचकडून आला, पण असा जर अनुभव आला असेल तर तो विश्वास जो गमावला गेला आहे ना तो परत कमवावा लागेल. म्हणजे विश्वास कमवावा लागतो, तो असा थाळीत सजवून कोणाला देता येत नाही. बरोबर. आणि ते पण जसं मी आजोबांचं वाक्य सांगितलं तसं आईच्या या वाक्याचंही कायम आयुष्यभर हे राहील की ट्रस्ट हॅज टू बी अर्न्ड, इट कॅनॉट बी सर्व्ड ऑन प्लॅटर. बरोबर. तर त्याचा एक परिणाम झालेला होता. 96 साली सरकार पडलं, मंदी आली, आर्थिक मंदी आली आणि मग हे लक्षात आलं की माध्यमांचा जो प्रॉपगंडा चालतो, जो बाबरी मशिदीच्या बाबतीत प्रॉपगंडा केला जात होता, म्हणजे अनेक गोष्टी होत्या ज्या अगदी सहज कळतात. त्या खरं तर पत्रकारांनी संपादकांनी विचारायला पाहिजे होतं, लिहायला पाहिजे होतं त्याबद्दल की तुलसीदासांनी तुलसी रामायण हे 1526ला अयोध्येमध्येच शरयू नदीच्या काठावर बसून लिहिलं. मग तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहिताना असं कुठेच का नाही लिहिलं की यावर्षी अशी असं रामाचं मंदिर पाडलं बाबरांनी त्याच अयोध्येमध्ये. बरोबर. उलट तो तुलसीदास म्हणतो की रोज रात्री मी मशिदीत झोपायला जातो. मग त्यांनी कुठेच का नाही हा उल्लेख केला की ही मस्जिद जी आहे की हा हे मंदिर होतं, हे मंदिर तोडलं गेलं त्याच वर्षी तिथं लिहिलं ना 1526लाच. बरोबर. हे साधे साधे प्रश्न हे त्यावेळेला यात्रा रथयात्रा काढून जे द्वेष पसरवत होते त्यांना का नाही विचारले त्यावेळेच्या संपादकांनी आणि पत्रकारांनी. हे विचारायला हवं होतं ना. या सगळ्या गोष्टींमध्ये देशभरामधून विटा गोळा करत होते. 10 रुपयांनी वीट द्या, 10 रुपयांनी वीट द्या, आणि ती एक एवढीशी बाटली पाण्याची द्यायची, शरयू नदीचं पाणी म्हणून. त्यात काय होतं देव जाणे, पण ती शरयू नदीची किंवा अडवाणी जाणे. तर ती बाटली द्यायची. आता हा एक प्रश्न का नाही कोणी विचारला की कन्स्ट्रक्शनचा बेसिक नियम आहे की जिथली माती तिथलीच वीट असली पाहिजे, तरच ती सांधली जाणार आहे तिथल्या सॉइलची, त्या स्ट्रक्चरशी. हे तुम्ही नाशिकची वीट नेऊन अयोध्येत कसं मंदिर बांधणार आहात, हा कोणीतरी तर प्रश्न विचारायला हवा होता. हे कोणीही नाही विचारलं. आणि हा एक बेछूटपणे चालणारा द्वेष पसरवणारा प्रवास हा देशभर होऊ दिला. त्याच्यानंतर म्हणजे हे माध्यमांनी पूरक त्याच्यामध्ये जो रोल केला जात होता तो याच्यातला निभावला. अशा खूप गोष्टी घडल्या ना. नरसिंहरावांचं सरकार पडलेलं होतं त्यावेळेला राम जेठमलानी सारखा माणूस टीव्हीवरती डेमॉन्स्ट्रेशन करून आरोप करायचा की हर्षद मेहताच्या स्कॅममध्ये 1 कोटी रुपये नरसिंहरावांना लाच म्हणून दिली. आता 8,000 कोटी रुपयाचं स्कॅम कव्हरअप करण्यासाठी 1 कोटी रुपये पंतप्रधानांनी घेतले. फडतूस नगरसेवक गटार बांधण्यासाठी 10% कमिशन खातो कमीत कमी. बरोबर. आणि देशाच्या पंतप्रधानावरती 1 कोटी रुपयाचा आरोप होतो आणि अत्यंत डबघाईला आलेली अर्थव्यवस्था जो माणूस सुधारवतो, सावरतो आणि वर घेऊन जातो ते सरकार आपण पाडून टाकतो 1 कोटीचा आरोप झाला म्हणून. बरोबर. पण हे सगळं माध्यमं करतायत आणि द्वेष पसरवतायत. त्या पसरवत जात असलेल्या द्वेषाचा परिणाम हा की माझा अत्यंत जवळचा मित्र माझ्यापासून दुरावतो, माझं काहीही दोष नसताना. मग असं जर होत असेल, आणि मी त्याला एक पुस्तक वाचत होतो त्यात ते वाक्य होतं की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ जर्नलिस्ट इज टू टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल. लोकांना सत्य सांगा आणि सैतानाला शर्मिंदा करा, हे पत्रकाराचं पहिलं कर्तव्य आहे. आणि मग असं लक्षात यायला लागलं की हे इतक्या वेळेला करायला हवं होतं
हे एकदाही नाही केलं. बोफोर्सच्या प्रचारावरून राजीव गांधींचं सरकार पाडलं ना, आणि ती स्विस बँकेमध्ये काय लोटस नावाचं अकाउंट आहे आणि त्या अकाउंटमध्ये असे असे पैसे जमा झालेले आहेत, असं खिशातून कागद काढून अटल बिहारी वाजपेयी, व्ही पी सिंग भाषणं करायचे ना, की 15 दिवसात ही नावं जाहीर करू सरकार बदलल्यावर. रोज त्यांना बोफोर्सबद्दल का नाही विचारले प्रश्न संपादकांनी, पत्रकारांनी? त्यानंतर हे रोज करायला हवं. कसा काय असा एक खोटा प्रोपगंडा पसरवला जातो आणि रुजवला जातो. ओके. आणि कुठं महात्मा गांधींच्या देशामध्ये असत्य माध्यमं पसरवतात आणि रुजवतात आणि त्याला कोणी प्रश्नच विचारत नाही. मग असं मनात आलं की नाही, असं असेल तर मग आपण माध्यमात जायचं आणि आपण आपल्या परीनं जितकं सत्य सांगता येईल, समोर आणता येईल, उघडं पाडता येईल ते आपण करायचं. निदान आपला वाटा तरी आपण उचलू. मग ते जे म्हणतात ना, खारीचा वाटा उचलायचा, तर आपला खारीचा वाटा उचलायचा आणि खारींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करायचा. करेक्ट आहे. आणि तुम्ही खारीचा वाटा म्हणता म्हणता तुमचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा झालाय. कारण की या माध्यमात जाणारे लोक मुळात अशा पद्धतीचं काम करायची गरज आहे याची जाणीव असणारेच लोक कमी होते. जाणीव असून सुद्धा तेवढी डेअरिंग करणारे लोकही त्यातून अजून मग ती गाळणी लागायची. तुम्ही हे केलं आणि आज त्याची फळं माझ्यासारखी माणसं, मुलं, माझ्यापेक्षा लहान वयाची मुलं हे बघतायत की आता लोकांना कळायला लागल्या आहेत गोष्टी, जे तुमच्यासारख्यांच्या मेहनतीचं, संशोधनाचं आणि सतत प्रश्न विचारत राहण्याचं तुम्ही रुजवलेल्या बीजाचं हे फळ आहे. मला विचारायचं की तुमच्या या सगळ्या त्या लॉजिकल कुठली कंपनी, सोल्युशन्स, लॉजिकल सोल्युशन्सचं काय झालं? चांगली लेथ मशीन बनवणारी कंपनी कुठे गेली? ती बंद केली. एका रात्रीत बंद केली. अच्छा. एका रात्रीत बंद केली. नाशिकला केबल न्यूज चॅनल काढलं. बरं. आणि केबल न्यूज वर म्हणजे त्या चॅनल म्हणजे केबल न्यूज चॅनलवरून म्हणजे आम्ही रोज 40 बुलेटिनची 40 सीडीज बनवायचो आणि 40 केबल ऑपरेटरकडे वाटायच्या. ओके. आणि रोज रात्री 8 वाजता आमचं बातमीपत्र लागणार. असं ती न्यूज चॅनल सुरू केलं नाशिकमध्ये केबल न्यूज चॅनल. त्याला प्रतिसाद कसा होता? खूप चांगला प्रतिसाद होता. म्हणजे मी त्यावेळेला आठवतं की नाशिक महानगरपालिकेमध्ये रोजंदारी कर्मचारी होते 1266. त्यातला ज्युनियर मोस्ट रोजंदारी कर्मचारी हा 9 वर्षापासून होता आणि सिनियर मोस्ट रोजंदारी कर्मचारी हा 28 वर्षापासून होता. रोजंदारी? हा, 80 रुपये रोज. ओके. आणि रोजावरती आहेत म्हणून त्यांचं प्रचंड शोषण व्हायचं. त्यांना अधिकारी, नगरसेवक शिवीगाळ करायचे, मारायचे. त्यातल्या काही जणांना म्हणजे त्या काही जण मारायचे. महिला कर्मचाऱ्यांचं तर भयंकर शोषण होतं, म्हणजे ज्याबद्दल बोलू शकत नाही आपण इतकं. कारण असं आहे ना, अनिश्चितता ना. तुम्ही प्रतिकार केला, विरोध केला, नाही म्हटलात तर उद्यापासून येऊ नकोस. इतकं साधं ते होतं. आणि गरज तर भयंकर होती. तर त्या 1266 कर्मचाऱ्यांना कायम करावं ही एक मुख्य मागणी घेऊन त्यांची तिथं युनियन तयार केली आणि महानगरपालिकेतली वेगवेगळी प्रकरणं बाहेर काढायला सुरुवात केली. बरं, ते 1266 कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यापासून ते महापौर आयुक्तांच्या PA पर्यंत होते. अच्छा. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये रोजंदारी कर्मचारी होते. ऑडिटमध्ये होते, बांधकाममध्ये होते, सगळ्या विभागांमध्ये रोजंदारी कर्मचारी. आणि तेच माझे इनसाइड इन्फॉर्मेशन देणारे बनले आणि त्यातून महानगरपालिकेची प्रकरणं बाहेर काढायची. आणि कोणी काहीही बोलायला लागलं तर यांना कायम करा, एवढी एकच त्याच्यात त्यावेळेची मागणी होती. आणि मला म्हणजे चांगलं आठवतं ना, मला नागिण झाली होती. आणि भुजबळ त्यावेळेला पालकमंत्री होते नाशिकचे आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पण होते आणि त्यांनी मुंबईत मीटिंग लावली. तर मी आमच्या एका मित्राच्या गाडीने मुंबईला आलो. मी उघडा बंब गाडीत बसलो होतो मुंबईला येईपर्यंत, कारण शर्ट टच झाला तरी आगाग व्हायची त्याची. पार्किंगमध्ये असताना शर्ट घातला आणि तो असा धरून वरती त्या मीटिंगला गेलो. आणि मग तिथं आमचं खूप त्यावेळेचे जे आयुक्त होते
त्यांचं सगळंच मी म्हणजे पर्दाफाश पूर्ण त्यांच्यासमोर केला, उपमुख्यमंत्र्यांसमोर. आणि पहिल्यांदा अशी घटना घडली की त्या म्हणजे मला आठवतं गणेशोत्सव होता नाशिकला, आणि ते माझ्या कार्यक्रमाचं नाव होतं पंचनामा. या सगळ्या भ्रष्ट गोष्टींचा पंचनामा करायचा त्याच्यात. ओके. तेही असं पुरावे वगैरे दाखवून. आणि 33 गणेशोत्सव मंडळांनी गणपती उत्सवामधला देखावा पंचनामाचा केला होता. अच्छा. नाशिकमध्ये. आणि मग ती मुलं कायम झाली. सरकारने निर्णय घेतला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एका दिवशी 1266 कर्मचारी 4 आण्याची लाच न देता कायम झाले. हा महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही पद्धतीचं. कारण त्यावेळेचे नगरसेवक किंवा महापौर हे 1.5 लाख रुपये मागत होते. कायम करायचं असेल तर 1.5 लाख रुपये दे. अच्छा. आणि त्यांच्या नाकावर टिचून 5 पैसे न देता एका दिवशी 1266 कर्मचारी कायम झाले. त्यातले 986 तर सफाई कर्मचारी होते. तुम्ही सरकारचं नुकसान करत आलेले पहिल्यापासून. आता 1266 गुणुले 1.5 लाख सरकारचं नव्हतं ना ते. त्यांचं होतं. त्यांचा व्यक्तिगत हवे होते ते. तर तुम्ही ज्या पद्धतीने वळलात, अचानक जो गिअर चेंज केला, CNC लेथचा कारभार तुम्ही बंद करून म्हणजे एका यांत्रिक गोष्टीकडनं तुम्ही अत्यंत लाईव्ह गोष्टीकडे आलात, ती म्हणजे फील्डवर उतरून गोष्टीचं संकलन करणं आणि त्या लोकांसमोर मांडणं. तर शोधपत्रकारितेचा पहिला असं काही गोष्ट म्हणून काही तुम्ही सुरू केलीत किंवा त्या कुठल्या संस्थेसाठी सुरू केल्यात किंवा नाही? आता म्हणजे माझंच जे चॅनल सुरू केलं होतं त्याच्यावरती महापालिकेतली प्रकरणं शोधूनच काढत होतो. ते झालं. हा. आणि बेसिक काही गोष्ट अशी होती की माझं हे कायम मत होतं, म्हणजे मी पत्रकारितेत नसताना सुद्धा माझं हे मत होतं की जी माहिती लोकांपासून लपवली गेली पाहिजे असं अनेकांना वाटतं, ती शोधून समोर आणणं, याला ही खरी पत्रकारिता. बाकी प्रेस कॉन्फरन्सेस कव्हर करणं, जाहीर सभा कव्हर करणं वगैरे हे काय झालं? हे रिपोर्टिंग झालं. बरोबर. दॅट इज नॉट जर्नलिझम. वा. ते रिपोर्टिंग झालं. जर्नलिझम म्हणजे जी माहिती दडवायची इच्छा खूप जणांना आहे, पॉवरफुल लोकांना आहे, तीच माहिती बाहेर काढणं, खरंच म्हणजे शोधपत्रकारिता ही खरी पत्रकारिता थोडक्यात. आणि मग ते शोधणं, ज्या वेळेला CNN IBN लॉन्च व्हायचं होतं 2005 साली, त्यावेळेला त्यांना चॅनलच्या लॉन्चिंगसाठी म्हणून इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी हवी होती. आणि मुंबईमध्ये माझे जे मित्र होते त्यांनी मला स्ट्रिंगर म्हणून घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. तर सगळ्यांना सांगितलं होतं की शोधा अशी कुठली बातमी तुमच्या परिसरातली आहे का. तर मला माहिती होतं आमच्याकडे नाशिकला सरकारी रुग्णालय जे आहे, सिव्हिल हॉस्पिटल, त्या सिव्हिल हॉस्पिटलमधून प्लेसेंटा कॉर्ड्स ज्या असतात, नाळ, ती नाळ स्मगल केली जाते. बरोबर. म्हणजे जनरली आता शासकीय रुग्णालयामध्ये गरिबांच्याच घरातली बायका बाळणपणासाठी जातात आणि त्यांना माहितीही नसतं नाळेचं काय केलं, विचारत सुद्धा नाहीत त्या माझ्या नाळेचं काय केलं. ते तो कंपाऊंडर पूर्वी जाळून टाकायचा किंवा पुरून टाकायचा, त्यामुळे कधी विचारावं हा विषयच नव्हता, तेवढं शिक्षणही नव्हतं. पण ती रोज एक इन्क्युबेटर व्हॅन यायची मुंबईहून, ती रोज आदल्या दिवशी जेवढ्या डिलिव्हरी झाल्या असतील 100-150 त्या सगळ्या नाळ घ्यायच्या, आणखीन 2 हॉस्पिटलमधून फिरायचं शासकीय रुग्णालयातून आणि मुंबईला यायचं. हे रोज होत होतं. आता नाळेमध्ये 80 ते 100 ml मिलीलिटर हे सिरम असतं प्रत्येक नाळेमध्ये, आणि ज्याच्यामधून स्टेम सेल्स काढले जातात. आणि त्या स्टेम सेल्सचा जवळजवळ 52 वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार होतो. म्हणजे आता ज्या स्टेम सेलच्या बँक झाल्या तयार, रिलायन्सनी खूप मोठी बँक चेन्नईमध्ये काढली स्टेम सेल्सची, कारण ते आता महत्त्व माहीत झालं. ते जेव्हा महत्त्व माहीत नव्हतं तेव्हा या सिरम्स हे त्याच्यातलं काढलेलं सिरम हे एक्स्ट्रॅक्ट करून एक्सपोर्ट केलं जायचं. तो जो कोण हे करणारा होता तो करोडो रुपये कमवायचा ते सिरम एक्सपोर्ट केल्याच्या बदल्यात. आणि मग त्यातून तिकडे मेडिसिन्स बनायचे, ते मेडिसिन्स पुन्हा कदाचित आणखीन कोट्यवधी रुपयाला भारतात येत होते. तर हे प्लेसेंटा कॉर्डचं स्मगलिंग जे व्हायचं,
हे सगळं मी मिळवलेलं होतं. सगळं शूट करून त्या डॉक्टर्स म्हणजे कंपाऊंडरशी बोलणं, नर्सेसशी बोलणं, 5-10 रुपये द्यायचे त्यांना. त्यांनाही माहित नाही याचं पुढे काय होतं. त्यांनाही त्यांनाही काही माहित नाही. कल्पनाच नाही काय आहे. पण हे एक खूप प्रचंड मोठं रॅकेट आहे. अंधेरीच्या MIDCतूनच एक कंपनी होती, मला तिचं नाव नाही आठवत, ती ते एक्सपोर्ट करायची. अच्छा. तर हे सगळं काय, आणि मग CNN IBN जेव्हा लॉन्च झालं 18 डिसेंबर 2005ला, त्या लॉन्च होतानाची बातमी ही माझी बातमी होती. ही हा, या बातमीने ते चॅनल लॉन्च झालं. धडाकेबाज जी बातमी लागते त्या, आणि त्यावेळेस अशा बातम्या द्यायचे म्हणजे कुठले पॉलिटिकल हितसंबंध आहेत किंवा नाही, काही नाही, हे बघायचे नाहीत की ते जे. पण मग तिथून सुरू केलेला तुमचा प्रवास हा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे सावरकर माझे जुळती यापर्यंत कधी आला, म्हणजे सावरकरांपर्यंत कसा पोहोचला हा? ते एक गोष्ट सांगू काय, माझ्या मगाशी मी जसं म्हटलं ना, माझ्या आजोबांचा जन्म 1882चा, त्यांचं निधन झालं 1986 साली, 104 वर्षाचे असताना. तर हा सर्व इतिहास त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी नाशिकमध्ये पाहिला होता. हा ते एक भगूरचे ना, सावरकर भगूरचे, नाशिकचे. हा, आणि त्यांचं म्हणजे आमचा जो वाडा होता त्या वाड्यापासून एक 500 मीटर अंतरावरती सावरकरांचं अभिनव भारत मंदिर होतं. अच्छा. त्यांचं. आणि तर त्यामुळे तो संपूर्ण पिरियड त्यांनी बघितलेला होता. ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते कायम सांगायचे की बंडल माणूस होता, खोटा होता. आणि मी जर विचारलं त्यांना काय खोटं होतं, काय, तू शोध, असं ते म्हणायचे, तू शोध. आणि त्यांनी एकच गोष्ट मला सांगितली होती की सावरकरांनी जी त्याची चित्रपटात पण दाखवले, त्यांची जी कुलदैवता 1.5 फुटी पंचधातूची अष्टभुजेची मूर्ती, त्याच्यासमोर रात्री 3 वाजता स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम करेन अशी शपथ घेतली, असं ते चित्रपटात दाखवतात. तर ती मूर्ती, त्यांचं घर जप्त झालं, इंग्रजांनी केलं, आणि बायको आणि वहिनीला घराबाहेर काढलं. तर त्या दोघीजणी कुलदेवतेची मूर्ती घेऊन बाहेर पडल्या. पण याचं कुलाचार आपल्याकडून होणार नाहीत म्हणून भगूरच्या बाहेर स्मशानभूमीच्या बाजूला, रस्त्याच्या बाजूला जसे आपले खंडोबाचे दगड असतात, तसं एका दगडाच्या पायाशी त्यांनी खंडोबाच्या ती मूर्ती ठेवून दिली. बरं. 1910 साली. आणि मग त्या पुढे गेल्या. अच्छा. तिथून ती 1910 साली खंडोबाच्या पायाशी ठेवलेली मूर्ती 2026ला सुद्धा त्याच खंडोबाच्या पायाशी आहे. बरं. आणि हे ते मला कायम सांगायचे की हा माणूस स्वतः नंतर 50 वेळा नाशिकला आला. म्हणजे ते 1924ला पूर्णतः सुटले. 1924 नंतर 1966 त्यांच्या निधनापर्यंत 42 वर्षामध्ये अनेक वेळेला नाशिकला आले. नाशिकला काळाराम मंदिरामध्ये त्यांना काही लाख रुपयाच्या देणग्या लोकांनी दिल्या, थैली दिली असं म्हणायचे त्यावेळेला. त्यांच्या कुटुंबातली लोक नाशिकला आली. चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट घेण्यासाठी सुधीर फडके, बिंदू माधव जोशी नाशिकला आले. ती मूर्ती नाशिकहून मिरवणुकीने मुंबईला आणली. त्यावेळेला वर्तमानपत्रात लेख लिहिला की मूर्तीला स्पर्श करताच अंगामधून वीज सळसळत गेली. बरं. त्यांच्या. आणि नंतर त्या विजेचं कुठेतरी मुंबईत अर्थिंग झालं आणि ती मूर्ती परत नाशिकला आणून त्याच खंडोबाच्या पायाशी ठेवून दिली. मग ते स्वतः हिंदू महासभेचे अध्यक्ष होते ना. बरोबर. तर ते, त्यांचा भाऊ बाबाराव सावरकर, त्यांचा तिसरा भाऊ, दुसरा भाऊ नारायण सावरकर, या सगळ्यांची मुलं, हे अगदी आत्ता रणजित सात्यकीपर्यंत, यातल्या एकानेही आपल्या कुलदेवतेची मूर्ती आपल्या घरी का घेऊन नाही गेले? खंडोबाच्या पायाशी येते. हो. खैरे नावाचं कुटुंब आहे, ते त्याची देखभाल करतात. आणि ते आम्हाला असं सांगायचे आजोबा की हा परत कधीही आला नाही ती मूर्ती परत न्यायला. याचं कारण शपथ काय घेतली होती की स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम करेल. केलंच नाही ना. तर तो होम केला नाही आयुष्याचा. बरोबर. म्हणून कुलदेवतेसमोर कुठल्या तोंडाने जायचं, म्हणून हे परत कधी आलेच नाहीत. बरोबर. हे आजोबा सांगायचे. त्यामुळे ते एक ट्रिगर झालेलं होतं डोक्यात. आणि मग ज्या वेळेला 2015ला
मागणी केली गेली की त्यांना भारतरत्न द्यावं, तेव्हा मला असं वाटलं की ही म्हणजे ज्याला आम्ही जर्नलिझममध्ये म्हणतो की इट्स अ राईट अपॉर्च्युनिटी टू डिग इन टू द हिस्ट्री. करेक्ट. आता तो इतिहास खणला पाहिजे भारतरत्नाच्या मागणीमुळे. आणि म्हणून ते जे मी आर्टिकल त्यावेळेला लिहिलं होतं ती कव्हर स्टोरी होती. कव्हरवरतीच होतं, डज ही डिझर्व भारतरत्न, भारतरत्नास पात्र आहे का. आणि मग आतमध्ये ती स्टोरी होती, अ लॅम्ब लायनाइज्ड, कोकरू जिला लोकांसमोर सिंह म्हणून दाखवलं गेलं. करेक्ट आहे. आणि ह्या ज्या गोष्टी ज्या तुमच्या माध्यमातून सत्य जे काही आलं, ज्याला लंडन पॅरिस इकडे जाऊन तुम्ही स्वतः जाऊन किंवा कोणामार्फत किंवा काय ती कागदपत्र जमवलीत, आणि त्या कागदपत्रांमधनं हा इतिहास आता, कारण की ते बोलू पण शकत नाहीत. याचाच पुरावा म्हणजे आता जी डिफेमिंगची मला वाटतं केस केली आहे सात्यकी कोण तो आहे त्यांचा सावरकर, त्यांनी राहुल गांधींवर. तर ठीक आहे, म्हणजे ते तर ती तुम्ही मला वाटतं त्याच्यामध्ये मदत करताय. तर ते काय त्याला काय वाटलं असं अचानक की, आणि तो स्वतःच काहीतरी तिथे जाऊन असे स्टेटमेंट करतोय की ज्या त्यांनी पहिल्यांदा केस केली ना, तेव्हाच मी ऍक्च्युली हे केलं होतं की ही केस सावरकर विरुद्ध गांधी नाही, ही गोडसे विरुद्ध गांधी आहे. अच्छा. कारण सात्यकी सावरकर जरी असला तरी सात्यकी गोडसे सुद्धा आहे. सात्यकीची आई ही गोपाळ गोडसेची मुलगी. अच्छा. म्हणजे गांधी हत्येमध्ये ज्या गोपाळ गोडसेंना जन्मठेपेची शिक्षा झाली त्या गोपाळ गोडसेंची मुलगी हिमानी सावरकर ही नारायण सावरकरांच्या मुलाशी तिचं लग्न झालं. बर. आणि तो आता सात्यकी सावरकर त्यांचा हिमानी सावरकरांचा मुलगा, म्हणजे हिमानी गोडसेंचा मुलगा. तर ही गोडसे विरुद्ध गांधी आहे पुन्हा एकदा. हो ना. असं मी त्यावेळेला म्हणत होतो. आणि आता ही खात्री होती मला, म्हणजे मी त्यावेळेला ठरवलं की आपण यात मदत करू, कागदपत्र देऊ वगैरे. ते आता त्याचंही वाचन खूप कमी आहे असंच दिसतं. म्हणजे त्याने जे म्हटलं की राहुल गांधींनी भाषणात वापरलेलं वाक्य म्हणजे लंडनमध्ये की सावरकरांनी लहानपणी शाळेतल्या त्यांच्या मित्राच्या बरोबर मशिदीवर दगड फेकले, मुसलमान माणसाला मारलं बिरलं, असं सावरकरांनी कुठल्याच पुस्तकात लिहिलेलं नाही, असं सात्यकीचं म्हणणं. तर त्याचं वाचन कमी आहे. याचा क्लिअर कट अर्थ सावरकरांच्याच पुस्तकामध्ये हे म्हटलेलं आहे आणि ते कालांतराने येईल. पण या निमित्ताने ती संपूर्ण केस ही फक्त त्या एका वाक्यापुरती मर्यादित न ठेवता ती समरी ट्रायल करावी अशी मागणी केली. आणि म्हणजे एकूणच ते संपूर्ण व्यक्तिमत्व उलगडता येईल. कारण राहुल गांधींनी ते वाक्य उच्चारण्यासाठी एक कॉन्टेक्स्ट आहे. तर नुसतं एक वाक्य उचलून त्यापुरती केस होण्याऐवजी तो सगळा कॉन्टेक्स्ट समजून घ्या ना. म्हणून ती समरी ट्रायलमध्ये परवानगी मागितली, ती कोर्टाने परवानगी दिली. सात्यकी तेव्हाच म्हणत होता की परवानगी देऊ नका. आता ती मिळाली. ती मिळाल्यानंतर ते जे व्यक्तिमत्व होतं ते सगळीकडून बघायला पाहिजे ना. आता काही तो 7 आंधळेने 1 हत्ती असा विषय नाही आहे ना. आता डोळ्यांनी तो हत्ती चारी बाजूनी फिरून बघू द्या की. बरोबर. त्यामुळे मग आता हे सगळं सुरू झालं की त्यांनी काय लिहिलं, त्यांनी कुठल्या नावाने लिहिलं, ते टोपण नावाने लिहायचे का. तर ते टोपण नावाने पण लिहायचे. बरं. त्याच्यानंतर मर्सी पिटिशन दिले होते का. आता बरेच जण ही चूक करतात जी मी कधी नव्हतो करत. माफीपत्र म्हणतात. तर माझं असं म्हणणं आहे की ते दयेची याचना करायचे. आणि म्हणून माझ्या स्टोरीतही मी जो शब्द वापरला तो मर्सी बेगर असा वापरला. कारण एकदा केलं तर मर्सी पिटिशन, 10 वेळेला आलं तर ते मर्सी बेगिंग झालं ना. तुम्ही दयेची भीक मागताय. आणि असं करणारे एकमेव अंदमानातलं काही. हो, एकमेव. एका वेळी 986 कैदी असायचे. एकूण 80,000 कैदी झाले सेल्युलर जेलला. एका वेळी 986 सेलमध्ये 986 जण असायचे. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिली जायची. दर महिन्याला 4 जण आत्महत्या करायचे. हे सेल्युलर जेलच्या रेकॉर्ड्स मधले आकडे आहेत. जिथं दरवर्षी 36 जणांना फाशी दिली जायची, जिथं दरवर्षी 50 जण आत्महत्या करून मरायचे आणि कित्येक जण आजारपणामुळे मरायचे. बरोबर.
कित्येक शेकड्याने. या व्यतिरिक्त तिथल्या क्रांतिकारकांनी जी उपोषणं केली, म्हणजे महावीर सिंग सारख्याची गोष्ट की 26 दिवस उपोषण केलं आणि त्याचं उपोषण तोडण्यासाठी तो डेव्हिड बारी बरोबर सैनिकांना घेऊन गेला आणि जबरदस्ती दूध पाजायचं त्याला. तर 26व्या उपोषणाच्या दिवशी महावीर सिंगनी 1.5 तास प्रतिकार केला त्या 5 जणांचा. 1.5 तास प्रतिकार केल्यानंतर महावीरला खाली पाडलं, त्याच्या अंगावर 5 जण बसले त्याला हालचाल करता येऊ नये म्हणून, आणि जबरदस्ती त्याच्या नाकातून नळी घातली आणि त्या नळीतून दूध घातलं, पण ती नळी दुर्दैवाने त्याच्या फुफ्फुसात गेली होती. त्यामुळे दूध डायरेक्ट फुफ्फुसात गेलं आणि तो मेला. आता महावीरला का नाही स्वातंत्र्यवीर म्हणत? किंवा स्वतःलाच उल्हासकर दत्त सारखा मुलगा अनुशीलन समितीचा 18व्या 19व्या वर्षी पकडला जातो. त्याचा बरोबरचा मित्र इंदुभूषण रॉय हा फाशी घेतो जेलमध्ये. उल्हासकर दत्तला भिंतीला बांधून 48 तास चापकानी मारलं जातं. त्यामुळे तो वेडा होतो. त्याला वेडा झाल्यानंतर पोर्ट ब्लेअरच्या एका टोकावरती हे आहे सेल्युलर जेल आहे आणि दुसऱ्या टोकावरती हॅडो पॉईंट ज्याला म्हणतात, त्या हॅडो पॉईंटवरती ल्युनॅटिक असायलम होतं, मेंटल हॉस्पिटल. तिथं त्याला ठेवलं जातं, त्याला सोडलं जात नाही. 12 वर्ष त्याला तिथं ठेवलं जातं. त्यानंतर उल्हासकर दत्त शिक्षा संपल्यानंतर कलकत्त्याला परत येतो. वडील त्याच्यावर उपचार करतात वर्षभर. हा पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. याला पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा होते. हा पुन्हा 8 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगतो. तो उल्हासकर दत्त स्वातंत्र्यवीर नाही. त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती त्यांच्या पुस्तकात आत्मचरित्राचं नावच आहे 30 इयर्स इन प्रिझन. 30 वर्ष तो माणूस होता. एकही दया याचनेचा अर्ज दिला नाही. तो नाही स्वातंत्र्यवीर. आणि ज्यांनी 10 मर्सी पिटिशन दिले. मग हे आणायला पाहिजे ना लोकांसमोर. ही पदवी लोकांनी दिली आहे किंवा कुठल्या इतर नेत्याने वगैरे दिली आहे त्यांना, की त्यांनीच घेतलेली आहे स्वतःच. हो, पहिली गोष्ट तर ते जे चित्रगुप्त नावाने पुस्तक लिहिलं, म्हणजे चित्रगुप्त या नावाने 1936 साली पहिल्यांदा पुस्तक आलं वीर सावरकर. आणि त्यात त्यांनी हा कसा वीर होता आणि यांनी कशी खवळलेल्या समुद्रात उडी मारली वगैरे वगैरे ते सगळं लिहिलं. त्याची 39 साली दुसरी एडिशन आली. त्याच्यानंतर मध्ये आणखीन एक 3री एडिशन आली. 4थी एडिशन 48 साली आली. आणि त्यात हे स्पष्ट झालं की सावरकर म्हणजेच चित्रगुप्त. म्हणजे तुम्हाला म्हटलं ना स्वातंत्र्यवीर, बरोबर. पण आणि ते सात्यकींनी कबूल केलं की काही कोणी पदवी दिलेली नाहीये. मग हे सगळं त्याच्या तोंडून कबूल करून घेऊ ना आता. पण आता बघा, हे काही माणसं किंवा काही प्रजाती ह्या कावेबाज असतात. तर मला विचारायचंय की तुम्ही त्याला आता डायरेक्ट कोर्टमध्ये बघताय, तर तो हे काय म्हणतात बोलण्याच्या ह्याच्यातनं आलंय, हिट ऑफ द मुवमेंट आलंय, की काहीतरी प्लॅन करून तो हे स्टेटमेंट करतो काय? म्हणजे मला नाही विचारतो असं आहे. त्यांनी नाकारलं तर कागदपत्र दाखव. अच्छा, नाहीच आहे मार्गदर्शन, नाहीच. नाही त्यांनी जर का असं म्हटलं समजा की ही त्यांनी स्वतःला दिलेली पदवी नव्हती, तर त्यांनीच दिली होती हे सिद्ध करणारे कागद कोर्टात दाखव. तो जर म्हटला असता की सावरकरांनी मर्सी पिटिशन नाही दिलं, तर सगळे 15 मर्सी पिटिशन सादर केले असते. बरोबर. त्यामुळे तो नाकारूच शकणार नाही एकही गोष्ट. चला, त्या निमित्ताने तुमचा तो एका माणसामुळे त्रास कमी झाला की आता ते लिगली पण झालं की बाबा हे आहे, हे ज्युडिशियल रेकॉर्डवर यायलाच हवं. तर ते एका अर्थाने झालं की बाबा. ते जे अरुण साधू आपलं अरुण शौरींचं हे होतं ना, वर्शिपिंग फॉल्स गॉड्स, ते वेगळ्या संदर्भाने लिहिलेलं पुस्तक आहे. पण ते इथं लागू होतं की खोट्या देवांची पूजा नका करू. बरोबर. पूजा करण्याला आमचा काही विरोध नाही, पण खोट्या देवांची नका करू. ते किती खोटं एवढं दाखवणं आता चालू आहे कोर्टात. पण तुम्हाला असं वाटतं का की एक क्वालिटी तरी त्या माणसामध्ये होती? आपण बघायला गेलं तर ती कवी होता तो माणूस चांगला,
तर ती ह्याच्यामुळे झाकवली गेली का, या उदात्तीकरण त्यांचं करण्याच्या नादात? त्या काळी जे समकालीन गिरीश वगैरे कवी होते, रवी किरणजी वगैरे, त्या धाटणीचा एक कवी होता ना, तर कवी म्हणून नाव घेऊन तसं पण कोणी करत नाही आता ना, कारण ते नाही ना. आता असं झालंय परत तेच की त्यांचं भाषेवरती प्रभुत्व होतं, यात काहीच शंका नाही. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत या चारही भाषांवर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. ते कोणीच नाकारत नाही. अर्थात होतं, अर्थात. ते उत्तम लिहायचे, फक्त खरं लिहायचे का, हा त्यातला भाग येतो. आणि मग ते तपासलं गेलं पाहिजे. कवितांबद्दलचा सुद्धा जो प्रॉपगंडा केला जातो की सावरकरांनी भिंतीवरती खेड्यानी कोरायचे कविता, आणि मग त्या 10,000 कविता त्यांनी तोंडपाठ केल्या, आणि मग ते इथं आणल्यानंतर त्याचं पुस्तक काढलं. आता काही वर्षांपूर्वी याच दादरच्या सावरकर स्मारकनी सावरकरांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या उर्दू शायरीचं पुस्तक अमिताभ बच्चनच्या हस्ते प्रकाशित केलं. बरोबर. अंदमानात लिहिलेल्या. मग सावरकरांना उर्दू शायरी करण्यासाठी इंग्रज कागद द्यायचे आणि मराठीसाठी मात्र भिताड. म्हणजे लक्षात. त्यामुळे या ज्या स्टोऱ्या आहेत ना खोट्या, की 10,000 कविता भिंतीवरती त्यांनी लिहिल्या खरवडून, मग त्या मुखोद्गत केल्या, हे ठीक आहे. ते देत असतील ना. मग कल्पनाशक्तीला हात घालणारा प्रकार होता हा. तर तो प्रयत्न केला त्यांनी. किंवा त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रात त्यांनी जे म्हटलं की, आणि मी ऍक्च्युली ते खूप प्रभावित झालो होतो वाचल्यावरती, की या कैद्यांनी म्हणे आम्ही बेड्यांची भाषा तयार केली. माझी जन्मठेप मध्ये बघा की आम्ही बेड्या विशिष्ट पद्धतीने वाजवायचो आणि एकमेकाला संदेश द्यायचो, आणि अचानक दुसऱ्या दिवशी सगळेच्या सगळे कैदी उपोषण सुरू करायचे, संप करायचे, आणि जेलरला कळायचंच नाही यांनी एकमेकाला मेसेज कसा पोहोचवला. तर मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यामुळे मला ते इतकं इनोव्हेटिव्ह वाटलं की यांनी ही बेड्यांची भाषा तयार कशी केली असेल. बरं, मी तयार केली माझ्यापुरती समजा, ती शेजारच्या माणसाला शिकवली कशी? कारण दोघांच्या मध्ये 3 फूट रुंद असलेली भिंत आहे आणि एकाच्या तोंडाला दुसऱ्याचं तोंड दिसत नाही. शेजारी सगळे सेल आहेत, त्यामुळे त्याचा चेहरा दिसण्याचं काही कारणच नाही. कशी शिकवली, आणि ती 986 जणांना कशी शिकवली? तर हे मला इतकं अभिनव वाटलं होतं. म्हणून मी कुतूहलापोटी त्यांच्या वेळी समकालीन जे क्रांतिकारक तुरुंगामध्ये होते, सेल्युलर जेलमध्ये, त्यातल्या 6-7 जणांची आत्मचरित्र मिळवली. कुठून ढाकेहून आणलं त्यातलं एकाचं, आणि त्यांच्या एकाच्याही पुस्तकामध्ये म्हटलेलं नाही बेड्यांच्या भाषेबद्दल. इतकी अभिनव गोष्ट जर त्या कैद्यांनी केली होती, तर कोणीतरी तर इतर माणसांनी त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता. नाही, बाबारावांनी पण नाही लिहिलेलं. सख्खा भाऊ होता ना त्यांचा, त्यांनी पण नाही लिहिलं या बेड्यांच्या भाषेबद्दल. म्हणजे वाचकाच्या कल्पनाशक्तीला हात घालण्यासाठी तुम्ही काहीतरी अभिनव लिहायचं. म्हणून म्हटलं लिहायचे अप्रतिम, खरं लिहायचे का हे तपासायला हवं. बेड्यांची भाषाही असू नये आणि भाषेच्या बेड्याही असू नये, असंच प्रमाण बोललं पाहिजे. नाही, विद्वत्ता प्रचूर, संस्कृत प्रचूर आणि सगळं. तर या कोर्ट केस मुळे तुम्हाला आत्ताच्या काय म्हणतात, सरकारच म्हणूया त्याला, जे काही राज्यकर्ते आहेत वगैरे, त्यांचा दबाव येत नाही की तुम्ही ह्या पद्धतीने राहुल गांधी विरोधी पक्षनेता आहे, प्लस सावरकर हे आमचं एक दैवत आहे, आणि या सगळ्यात त्यांचा नातू आणि काय पणतू असेल. आता असं मी स्वतः त्यांचं सगळं जे काही आहे ते 2016 साली छापलं. त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरही केस दाखल करण्याचा प्रकार केला होता. त्यातही त्यांना काही यश नाही आलं. मी 100 ठिकाणी जाहीर भाषणांमध्ये बोलतो या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हा माणूस आपली पर्वा करत नाहीये हे त्यांना माहिती आहे, आणि मी नाहीच करत अजिबात पर्वा. जोपर्यंत मी जे बोलतोय त्यात एकही अंशाचं असत्य नाही, तोपर्यंत मला कोणी माझं तोंड बंद नाही करू शकत. मी बोलत राहणार. आणि मी आधी लिहायचो, मी पत्रकार होतो, मी माझं लिहायचो.
मी माझ्या मॅगझिनमध्ये, म्हणजे मी ज्या मॅगझिनमध्ये नोकरीला होतो, माझं लिहिणं तुम्ही बंद पाडलं ना, मग मी बोलायला सुरुवात केली. 2017च्या आधी मी एकदाही भाषण केलेलं नाही. जास्त घातक झालं हा, की तुम्ही लिहून तरी कोण वाचत नाही, हल्ली कोण वाचणारे हो. फार रेअर आहेत ना, पण तुम्ही त्यात इंग्लिशमध्ये लिहायचो. हा तर खूप त्यामुळे ते आणखीनच लिमिटेड होतं. लिमिटेड होतं. आता तुम्ही ते काय म्हणतात त्या कोंड्याचा मांडा केलाय आता. हा म्हणजे तू आता बघणार डिजिटलला तर दुनिया फॉलो करते की काय टकले म्हणाले, कारण की काय आता काय टकलेंना देवत्व द्यायचं वगैरे हा हिशोब नाही, पण ते बोलतात ते असं वाटतं की ह्या पद्धतीचं बोललं गेलं पाहिजे, कारण हे कुठल्याही पद्धतीचं असत्य नाही मांडत आहे. भले ते चुकू देत, सत्यामध्ये थोडं कमी जास्त थांबा, हे डॉक्युमेंट आणतो शोधतो, मला कष्ट कर, पण निदान त्यांचा अप्रोच तरी माणूस टू माणूस समजून त्याला बाबा शहाणा हो रे शहाणा हो, हा अप्रोच असणारी माणसांची गरज आहे. 1 लाख शाळा बंद करून तो अप्रोच कसा येणार? शहाणा हो शहाणा हो, आज येडाच करा. या बेड्यांची येड्यांची भाषा चालते आज, बेड्यांची भाषा नाही, या वेड्यांची भाषा आहे ती सगळं बंद करा. पण या डिस्कशनचं आता हे न संपणारं डिस्कशन आहे. आता या भागामध्ये आपण सरांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल आणि ते शोधपत्रकारितेकडे कसे वळले, त्यांनी सावरकरांविषयी कसं माहितीचं संकलन केलं, लोकांसमोर कसं आणलं हे जाणून घेतलंय. याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याविषयी सरांबरोबर आपल्याला बोलायचं आहे. जसं की नाशिकमधले विविध प्रश्न असतील, जसं की जंतर मंतरचं जेनजीचं आंदोलन असेल, आणि जसं की दिमागी नक्सल एक नंबर दिमागी नक्सल वगैरे पण आहे, आणि बऱ्याच गोष्टी याच्या समकालीन आता आहेत, त्याचा वेध घेणार आहोत आपण. आणि परवा जी एक महत्त्वाची एक राजकीय म्हणण्यापेक्षा सामाजिक पटलावर देशाच्या पुण्यामध्ये एक घटना घडली. अर्थात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, राहुल गांधींची छात्रों की गूंज नावाची जी ॲक्टिव्हिटी झाली, त्याच्याविषयी मला फार अत्यंत आस्थेने सर तुमच्याशी बोलायचं आहे, पण ते पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा मजा आली पाहिजे.